आपण श्यामची आई मध्ये रात्र 38वी गोष्ट पाहणार आहोत आणि आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे आईचा शेवटचा आजार। जसं आतापर्यंत 40 रात्रपैकी आपली 38वी रात्र चाललेली आहे आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलेलं आहे की आपल्यासाठी आपली आई अतिशय महत्त्वाची आहे। जर आपल्या जीवनामध्ये आई नसेल तर आपल्या जीवनाला आकार येत नाही। योग्य काय अयोग्य काय आपल्या आईशिवाय आपल्याला कोणीच सांगत नाही। आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी ह्या जगामध्ये कोण असेल तर ती फक्त आपली आई असते। आपली आईच आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करते। आपण चुकलं असेल तरी आपल्या चुका पोटामध्ये स्वीकारते। आपलं जर थोडं जरी एखादी चांगली गोष्ट केली लगेच कौतुक करते। म्हणजे आईसारखं प्रेमळ या जगामध्ये दुसरं कोणी नाही। म्हणून आईसारखे दैवत नाही असं म्हणतात। म्हणून लोक सांगतात सुद्धा की भगवंताच्या आधी आपण आईला पूजलं पाहिजे, आईची सेवा केली पाहिजे। ज्या क्षणी आपण भगवंताच्या आधी आईला नमन करायला शिकू, आईची सेवा करायला शिकू, तेव्हा आपला दुसरं काही आयुष्यात येऊन करावं लागणार नाही। एवढी आई आपली श्रेष्ठ आहे। परंतु होतं काय, तुम्ही अजून लहान आहात। लहान म्हणण्यापेक्षा तुम्ही एकदम जर आपण लहान असतो, आता आपण थोडं मोठं झालेलो आहोत, परंतु आता आपल्याला चेतन आईकडं नाही। आपली आई आहे, आईचं महत्त्व आपलं आता समजत नाही। आपण आईशी कसंही बोलतो, कसंही वागतो, काही म्हणतो, उलट बोलतो, नाही का? आई कुठे बाहेर असेल आईचा आपण अपमान करतो। म्हणजे आई आपल्यासाठी रात्रंदिवस एवढं कष्ट करते हे आपण पूर्णपणे विसरून जातो। आपण आजारी असेल, घरातले सगळे झोपलेले असतात, पण आई मात्र थोड्या वेळात जागी असते। ताप आला का, सर्दी झाली का, बाळाला झोप लागली का, बाळाला थंडी वाजली का? मला सांगा बरं, तुम्ही एकेकानं सांगा की तुम्ही आजारी असल्यावर तुम्हाला औषधं कोण देतं रे? तुमच्यासाठी खाऊ कोण करतं? तुमची कपडे कोण धुतं? शाळेची तयारी कोण करतं? सगळ्या गोष्टी आपल्या आई करते। आता मला सांगा, तुमच्या आईला तुम्ही खाऊ बनवता का? आईचे कपडे धुता का? आईला औषध गोळ्या देता का? आता विचार केला, आपण आईसाठी काहीच करत नाही, पण आपल्यासाठी आई सगळं काही करते। म्हणून आज ही गोष्ट ऐकायला खूप लक्ष देऊन ऐकायची, खूप बारीक लक्ष द्यायचं की अरे आई माझ्यासाठी काय काय करत होती, काय काय करत आहे आणि काय काय करत राहणार आहे, पण मी माझ्या आईसाठी काय करतो का? मला माझ्या आईसाठी काय करता येतं का? माझी आई मला आता कळते का? मग ज्या वेळेला जसं आता ह्या गोष्टीमध्ये श्यामच्या आईचा शेवटचा आजार सांगितलेला आहे। शेवटचा आजार म्हणजे काय की आई जी आजारी पडली होती ती पुन्हा कधीच उठली नाही, ती पुन्हा कधीच बरी झाली नाही आणि त्या आजारपणात श्यामची आई बाळांनो देवबाप्पाच्या घरी गेली। पुन्हा ती श्यामला, तिच्या भावंडांना पुन्हा ती कधीही भेटली नाही। म्हणून आई आपली आपल्या समोर दिसत आहे तोपर्यंत आईला खूप प्रेम करायचं, आईला खूप जीव लावायचा, आईची खूप सेवा करायची। आई जरी मोठी असेल तर मी पण मोठी आहे, मला पण दादा आहे, दीदी आहे, हो की नाही? मलाही वाटतं ना दादाची मी सेवा करते, दीदीची मी सेवा करते, काय ते माझं कामच आहे, ते मला करायला आवडतं। माझ्या बाळांसाठी तुम्ही सगळ्यांसाठी मी करणार नाही तर मी कोणासाठी करणार, हो की नाही? पण मलाही कधी कधी वाटतं नाही का की माझ्या बाळांना माझी सेवा करावी। माझी सेवा करायचं म्हणजे काय, काळजी करावी। बरं वाटतंय का, विचारलं का, आई जेवली नसेल, आई आजारी असेल, आईने तर स्वयंपाक केलेला असतो, ते ताट आपण भरावं, पाण्याचा ग्लास घ्यावा, आईला जेवायला द्यावं, आई जेवून घे ना ग, तू एवढं तू काही खाल्लं नाहीस, तुला गोळ्या खायच्यात, इतकं बरं वाटेल आईला। आई अक्षरशः रडायला लागेल बाळांनो, तुमचं हे प्रेम पाहून। कधी करून बघा तुम्ही ही गोष्ट। आपली आई बघा, एकतर आपली आई आहे ना खूप दुःखानं रडते आणि ती खूप कमी वेळा रडते। तिला किती जरी दुःख झालं, किती जरी त्रास झाला ना त्याशी कणखरपणे वागते, जास्त वेळा ती रडत नाही। पण ज्या वेळेला तिला प्रेम मिळतं ना आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींकडून, आपल्या मुलांकडून, मुलींकडून प्रेम मिळतं ना, त्यावेळेस आईच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबत नाही, सतत ते वाहत असतात। कारण आई प्रेमाची भुकेली बाळांना। आईसाठी तुम्ही कष्ट करावं, काम करावं अशी आईची
अपेक्षा नाहीये, पण 2 शब्द आईशी प्रेमाने बोला. आई तू जेवलीस का ग? बघा आता सकाळपासून तुमच्या सगळ्यांची आई काम करते बरोबर. घरी गेल्या गेल्या तुम्ही आईला विचार, आई दमलीस का ग? खूप काम केलं ना तू आज, मी तुला काही काम करू लागू का? बघा तुमची आई काय म्हणते ते सोमवारी शाळेत आल्या सगळ्यांनी मला सांगायचं. म्हणजे आईला दुसरं काही लागत नाही बाळा, फक्त आपल्या मुलांनी आपल्याशी प्रेमाने बोलावं एवढंच आईला अपेक्षित असतं. आणि चेतन नेमकं आपण तेवढंच आईला देत नाही. उलट आईला त्रास कसा होईल, काही तुला काही कळत नाही, तुला काही समजत नाही त्या भाषेत आपण आई शिकवतो. गप ही भाषा आपण आईला वापरतो. आपल्याला आई वापरते का रे अशी भाषा? हे गप बोलायचं नाही अजिबात म्हणते काही असं. हा म्हणजे किती त्रासले असेल, किती वैतागली असेल, पण आपण काहीच काम न करता काही न करता आईला असे शब्द वापरतो. आई जर म्हटली बाळा थोडा माझ्या पायावर पाय दे रे, सारखे तुझे पाय दुखतात, तू बास पण म्हणत नाहीस, आता मला कंटाळा आला, माझेच पाय तू माझे पाय दाबून दे म्हणता की नाही असं तुम्ही? तर त्यावेळेला तुमचे पाय दाबून देते की नाही मला सांगा? तर तुम्ही देताय का? नाही. मग आपल्याला हेच आजच्या गोष्टीतून आपण शिकायचं आहे की आपण आपल्या आईची काळजी घ्यायला शिकायचं, आपल्या आईला आपण जपायला शिकायचं. आपण जर आपल्या आईला जपलं नाही बाळांनो तर देव बाप्पा मग तिला घेऊन जाईल आईला आपल्या. मग बघा आता तेच आपण आजच्या गोष्टीतून पाहूया. हा गोष्टीला सुरुवात होतीये. श्याम आजारी पडला, अंगात तापही होता, डोळे मिटून तो पडला. श्याम पाय चेपू का? गोविंदाने विचारले. म्हणजे गोष्टीतून तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं ना बाळांनो, किती प्रेम आहे गोष्टीमध्ये, मित्रांमध्ये किती प्रेम आहे. एक मित्र गोविंदा श्यामला म्हणतो, श्याम तू खूप आजारी आहेस रे, तुझे मी पाय चेपून देऊ का? किती प्रेम असावं मित्रांमध्ये पण. आणि आपण काय करतो, चालला तर ढकलून देतो, कस खाली पडतो. हा फरक आहे त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये, हो की नाही? पुढे बघा नको. आता श्याम बघा आपण काय असं दाबचत, पण श्याम काय म्हणतो, नको माझे पाय चेपून काय होणार, माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्यामुळे पण पाटलाचा टाका लवकर विणून द्या, जा माझ्याजवळ बसून काय होणार. राम राम म्हणत मी शांत पडून राहील, श्याम म्हणाला. म्हणजे श्याम पडून किती प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी, किती प्रेमळ श्याम आहे, किती उदार मनाचा श्याम आहे, किती निर्मळ मनाचा श्याम आहे, तिचं मन किती निरागस आहे. आणि तुमच्याच वयाचा आहे तो, असं काही नाही तो माझ्यासारखा मोठा आहे किंवा बाबांसारखा, असं नाहीये. तुमच्याच वयाचा श्याम आहे, पण त्याच्या अंगाच्या पूर्ण नसानसांमध्ये किती प्रेम भरलेलं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम भरलेलं आहे. पा तो आपल्या बरोबर दुसऱ्याची सुद्धा किती काळजी घेतो. आणि आपल्या आधी आपल्या मित्राला, आपल्या आईला, आपल्या ताईला त्रास होऊ नये आपल्यामुळे याची काळजी घेतो. कारण त्याला त्याच्या आईने एकच शिकवण दिली असती, बाळा तुझ्या स्वार्थासाठी, तुझ्या फायद्यासाठी समोरच्याला त्रास होईल असं तू वागू नको. आणि आईनं जी जी शिकवण दिली ती सगळी शिकवण श्यामने लक्षात ठेवली, नव्हे तर त्याप्रमाणे तो वागला. आपण फक्त लक्षात, तुम्हाला विचार ना आजच्या गोष्टीतून काय शिकला रे, मी पटपट सांगता, पण त्याप्रमाणे तुम्ही वागत नाही. लक्षात ठेवायचं तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं त्याच्याप्रमाणे वागायचं. हा श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो, आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला, रामने विचारले. अरे इतका का मी आजारी आहे, तुमचे माझ्यावर प्रेम आहे, मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हास वाटत नाही, मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही, मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल, वेडे आहात. काही बाबतीत झाला तर तसा जवळ तर बसा जवळ, तुम्ही कामाला गेलात तर मलाच बरे वाटेल. गोविंदा जा तू, राम तूही पिंजायला जा. श्यामच्या निपशून सांगण्यामुळे सारे गेले. श्यामने कोणालाही आपल्या जवळ बसू दिलं नाही. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणातून बसून तो सूत कापीत होता, तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता. सुचो रुचो ना तुझविन काही, जळो सदा जीव तुझ्याच पायी, तुझाच लागो मज एक छंद, मुखात
मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सरोत सारेच वितंडवाद तुझा असो प्रेमळ एक बंद मुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आतासे आला श्यामने विचारले तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट एका लहान मुलाने विचारले हो सांगे तुम्ही या श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्याम जवळ ठेवले खरेच किती सुंदर आहेत हे या आपण त्यांची चित्रे करू मी पोपट करतो हा असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक एक खडा देत होती आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लावला व सुंदर राघू तयार झाला आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही तो मुलगा म्हणाला पण आता तुम्ही घरी जा लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवण करून येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली पाखरे म्हणजे ती सगळी मुलं घरी जेवणासाठी गेली लवकर लवकर त्यांना गोष्ट ऐकण्यासाठी यायचं होतं श्याम या नाना रंगाच्या खड्याकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे असा विचार मनात येऊन तो खड्यांच्या हृदयाशी भरीत होता जणू सौंदर्य सागर परमात्म्याच्या त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात ह्याच अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती म्हणजे श्यामची नजर एवढी चांगली होती की त्याला दगडामध्ये पण एवढं सुंदर दिसतं श्यामला असं वाटलं दगड किती सुंदर आहे आपल्याला इकडे तिकडे पाहत असताना माणसं सुद्धा सुंदर वाटत नाही आपली आई सुंदर वाटत नाही आपली घरातली माणसं सुंदर वाटत नाही आपल्याला फक्त आपणच सुंदर वाटतो बरोबर ना आरशासमोर उभं राहिलं की आपल्यासारखं छान दुसरं कोणीही नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं या श्यामला निर्जीव दगडांमध्ये सुद्धा सौंदर्य दिसलं बाळांनो हा म्हटले तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईल सखू हे श्यामच्या आईचे वाक्य पण नंतर पुन्हा सांगले लक्षात ठेवा हा गोविंदा राम नामदेव सारे त्याच्या जवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फूल का रामने विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो श्याम म्हणाला म्हणजे श्याम सांगतो मी फुलं कधीच तोडत नाही कारण फुलं ही झाडावर शोभून दिसतात झाडावर ती छान फुलली जातात त्यामुळे श्याम म्हणतो मी कधी फुलं तोडत नाही मग काय आहे हातात नामदेवाने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारले हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहे श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीतून माणिक मोती बाहेर पडली माणिक मोती म्हणजे काय होतं रे काय होतं रंगीत दगडामध्ये ना छोट्या मुलांनी टेकडीवर ते रंगीत दगड होते त्याला श्याम माणिक मोती असं म्हणतो हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोती असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात पहा रंग कसे आहेत असे श्याम म्हणू लागला श्याम आज बोलणार ना तू रामने विचारले कारण त्यांना काळजी होती श्याम आजारी होता गोष्ट नाही सांगितली तर प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला आता खऱ्या गोष्टीला सुरुवात झाली आता ऐका जप्तीच्या वेळी आमची ध्रुवांची आजी घरी नव्हती ती कोठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अन्नपूर्णाला खेळून राहिली म्हणजे आईला उठताही येत नव्हतं बसताही येत नव्हतं कुठे फिरताही येत नव्हतं आई 24 तास त्या अन्नपूर्णावर झोपून होती त्याला म्हणायचं अन्नपूर्णालाच गेली तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे
निघत नसे म्हणजे तो ताप बरा होत नव्हता. सतत अंगामध्ये ताप असायचा. शुश्रूषा तरी कोण करणार, म्हणजे सेवा तरी कोण करणार, आईची काळजी तरी कोण करणार. आजीला होईल तेवढे आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत, कधी पित्ताची मात्रा आल्याचा रसात देत. जानकी वहिनी, नमू मावशी वगैरे येत असत. आता पहा, परंतु घरात आता काम कोण करणार. आई आता झोपून राहिली, आई आजारी आहे. आईचा ताप काही बरा होत नाही. सतत अंगामध्ये ताप असल्यामुळे आईला खूप अशक्तपणा आलाय. तिला उठता येत नाही, बसता येत नाही. कोणीतरी थोडा वेळ येतंय, आईला औषध पाणी देतं, आईला थोडंसं खायला देतंय. पण आता प्रश्न असा होता, आई झोपून राहिली तर घरातली कामं करणार कोण. पहा, परंतु घरात आता काम कोण करणार. शेजारच्या शरदला नाहू कोण घालणार. आई जे 2 रुपये मिळवीत होती ते आता बंद झाले. वडील आले म्हणजे ध्रुवांची आजी रागाने चरफडे बडबडे. श्यामचे वडील आले की आई आता ती ध्रुवांची आजी त्यांना बडबड करू लागली. मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा. चुलीत घालायला काडी नाही, कोळीचे खांड नाही, भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही, का नुसता भाजी भात उकडून वाढू. ध्रुवांची आजी बोलत असे, कारण परिस्थिती खूप बिकट होती. सरपण आणायला, तुम्ही काय म्हणता त्याला, फाटी, ते आणायला पण पैसे नव्हते. ते आणायला कोणी नव्हतं. घरात तेल मीठ आणायला पैसे नव्हते, भाजी आणायला पैसे नव्हते, कशालाच पैसे उरले नव्हते. त्यात श्यामच्या आईचा आजार पण वाढलं होतं. एवढी गरिबी होती, घरात अन्नच नाही, बनवायचं काय. म्हणून ध्रुवांची आजी बडबड करीत असायची. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ. द्वारका काकू, आमची आबरू गेलीच आहे, ती आणखी दौडू नका. वडील पण शांतपणे म्हणाले, ध्रुवांची आजी तुम्ही काय करा, नुसतं तांदूळ आहे ना, तो भात उकडा आणि आम्हाला द्या, आम्ही आनंदाने खाऊ. त्याला तेल तिखट मीठ काही नसलं तरी चालेल. तो पांढरा नुसता उकडला भात सुद्धा आम्ही आनंदाने पोटभर खाऊ. पण तुम्ही आता अजून आमची आबरू घालवू नका. त्या दिवशी आई पुरुषोत्तमला म्हणाली, पुरुषोत्तमा, तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही म्हणजे ती येईल. राधाताईनं एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे, जा घेऊन ये. नाहीतर इंदूलाच मी बोलावले आहे म्हणून सांग. तीच चांगले पत्र लिहिल. जा बाळ, बोलावून आण. आता आईला कळून आलं की आता आपण खूप आजारी, आता आपण ह्यातून बरे होऊ शकणार नाही. आता आपण बरे होणार नाही. मग आता आपलं घरातलं करायला कोणाला बोलवायचं, तर आपल्या बहिणीला म्हणजे श्यामच्या मावशीला बोलवूया. आता सारखं फोन आहे का रे, फोन केला, बोलवून घेतलं. मग तिनं पत्र लिहायचं ठरवलं. पा पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. यशोदाबाई, जास्त का वाटते आहे, कपाळ चेपू का मी जरा, ती प्रेमळ मुलगी म्हणाली. बघा, इंदूला सुद्धा किती श्यामच्या आईविषयी प्रेम वाटतं. ती म्हणते की तुमचं थोडंसं कपाळ चेपून देऊ का मी, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का, जास्त आजार वाटतोय का. नको इंदू, विचारलेस एवढे पुष्कळ हो. बघा आलं की नाही, आई आपलं काम स्वतः करायला सांगत नाही बाळानं, फक्त आईला विचारलं ना तरी आईला खूप बरं वाटतं. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलावले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सकुला, तिला माझ्या घरी माझी सारी विगतली व मी बोलावले आहे म्हणून लिही. कसे लिहावे ते तुला चांगलेच समजेल. आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले, वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तमने ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला आणि इंदू निघून गेली. आता बघा, बाळ पाणी दे रे. आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओढू लागला. त्यानं काय केलं, जे आपण तांब्यामध्ये वगैरे पाणी आणतो की नाही, त्याला माहित नव्हतं आई अंथरुणावर झोपलेली आहे. आईला एकदम पाणी पिता येणार नाही. तो पटकन गेला, तांब्या आणला आणि आईच्या तोंडामध्ये एकदम पाणी ओतू लागला. पहा, चमच्याने घाल रे तोंडात. आईच्या तोंडावरून शब्द पण फुटेना. आई सांगते, बाळा थोडं थोडं चमच्याने ओत रे, एवढं एकदम तू पाणी मला दिलं असं एकदम पाणी मला पिता येणार नाही. पहा,
संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर, असे आईने सांगितले. आईने सांगितले तसे पुरुषोत्तमने गाणे गाजले. पहा, या जानकीबाई या हो कसा जानकीबाई समाचाराला म्हणजे बरं वाटतंय की नाही विचारपूस करायला आल्या होत्या. बाई चेपू का जरा, त्यांनी विचारले. चेपू बिपू नका, ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरेच जास्त दुखतात, जवळ बसा फक्त म्हणजे झाले. आई म्हणाली. आवळ्याची वडी देऊ का आणून, जिभेला थोडी चव येईल, जानकीबाईंनी विचारले. द्या थोडा आणून, क्षीण स्वरात आईला. क्षीण म्हणजे आईचा आवाजच फुटत नव्हता, कारण आईच्या पोटात अन्न नाही, अंगातला ताप बरा होत नाही, औषध गोळ्या नाही, जेवण नाही, त्यामुळे आईचा आवाज पूर्ण बारीक झाला होता. चल पुरुषोत्तम, तू जवळ देते तुकडा, तो आईला आणून दे, असे म्हणून जानकी वहिनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्या बरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी